आपल्या जीवनात झाडे आणि वनस्पतीचे खूप असे महत्त्व आहे। जिथे घरात लावलेली झाडे आपल्याला शुद्ध हवेसह चांगले वातावरण देतात, तिथेच काही अशी झाडे आहेत जी घरासाठी समस्या बनतात। वास्तुशास्त्रानुसार या झाडांचा आणि वनस्पतींचा संबंध आपल्या भाग्य आणि दुर्दैवीही आहे। काही झाडे घरात लावू नयेत कारण या झाडांपासून नकारात्मक ऊर्जा पसरते। अनेक वनस्पती समृद्धीऐवजी प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करू शकतात। कळत न त्या रोपांमुळे घरातील सुख शांती भंग पावू शकते। चला बघूया घरात कोणती झाडे लावू नयेत ते। पहिलं, पपई दारात नसावी, संतती व संपत्तीचे नुकसान होते। दुसरी गोष्ट, घराशेजारी काटेरी झाडी लावू नयेत, ग्रहकलह, अशांती, शत्रुभय निर्माण होते, परंतु गुलाब आणि कोरफड चालेल। तिसरं, अंगणामध्ये तुळशी नक्की असावी, परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी, त्याने द्वारवेध निर्माण होतो। चौथी गोष्ट, घरामध्ये चिंचेचे रोप लावू नये, वास्तुनुसार त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करत असते असे मानले जाते। ही वनस्पती कोणालाही भेट म्हणून देऊ नका। पाचवी गोष्ट, घरात मेहंदी लावू नका, याचा नकारात्मक परिणाम होतो। असे म्हटले जाते की मेहंदीमध्ये वाईट आत्म्याचा त्वरित प्रभाव पडतो, त्यामुळे घरात मेहंदी लावू नका। सहावी गोष्ट, कोरफड घराच्या उत्तर दिशेस असावे। सातवी गोष्ट, घराच्या आग्नेय दिशेस लाल फुले येणारे झाड लावू नये, त्याने अनेक त्रास वाढतात। आठवी गोष्ट, पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे, असेलच तर घराच्या पश्चिमेला असणे फायदेशीर ठरते। पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तींपासून घराचं रक्षण करते। ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी अश्वत्थ प्रदक्षिणा म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात। नववी गोष्ट, घराभोवती काटेरी कुंपण असू नये। दहावी गोष्ट, वास्तुशास्त्रानुसार पाण्याचे कारंजे पूर्व किंवा उत्तरेस असावे, घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी। अकरावी गोष्ट, वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तुळशीचे रोप लावणे शुभ असते। घरामध्ये तुळशीचे रोप योग्य दिशेला ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा सदैव संचार होतो। यासोबतच घरात सुख शांती आणि समृद्धी येते। घरामध्ये तुळशीचे रोपटे नसणे हे अशुभ मानले जाते। जर तुमच्या घरातील तुळशीचे रोपटे कोमेजले तर भविष्यात तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते असे म्हटले जाते। 12वी गोष्ट, वास्तुशास्त्रानुसार बांबू तुमच्या घरात आनंद, सौभाग्य, कीर्ती, शांती आणि संपत्ती आणते। हे तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या डेस्कमध्ये एक उत्तम जोड असू शकते। असे भेट म्हणून दिलेली एक शुभ वनस्पती मानली जाते। 13वी गोष्ट, वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते। शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य, आरोग्य व ऐश्वर्य वाढते, मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात। 14वी गोष्ट, कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये, हा दोष मानला जातो। 15वी गोष्ट, घरामध्ये बोन्साय बनवून अनेक झाडे लावू नका। अशी झाडे दिसायला खूप सुंदर असतात, पण वास्तुशास्त्रानुसार ही झाडे प्रगतीत अडथळे निर्माण करतात। यामुळेच बोन्साय रोप घरात किंवा अंगणात लावू नये। 16वी गोष्ट, नागकेशर, पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी। या झाडांजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते। 17वी गोष्ट, अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात, याला अर्कविवाह असे म्हणतात। त्यानंतरच तरुणाचा दहन संस्कार होतो, त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तुशेजारी असणे हा दोष मानला गेला आहे। 18वी गोष्ट, बाभळीचे रोप औषधी गुणांनी परिपूर्ण असेल तरी ते घरात लावू नका, त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये तणाव निर्माण होतो, त्यासोबतच मानसिक आजारांनाही सामोरे जावे लागते। 19वी गोष्ट, केळीचे रोप हे घरासाठी सर्वोत्तम वनस्पतींपैकी एक मानले जाते कारण ते पवित्र आणि पूजनीय आहे।
शास्त्रानुसार केळीचे रोप घरगुती वास्तूसाठी सर्वोत्तम आहे, कारण ते भगवान विष्णूंचे प्रतीक आहे. गुरुवार हा भगवान विष्णूंचा दिवस मानला जातो. लोक अनेकदा भगवान विष्णूंसोबत केळीच्या रोपाची प्रार्थना करतात. म्हणून केळीचे रोप वास्तुशास्त्रानुसार घरासाठी सर्वात शुभ आणि सर्वोत्तम वनस्पतींपैकी एक आहे. 20वी गोष्ट, ज्या घराभोवती केळी, बोर, बाभूळ, महालुंगी ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते. चुकूनही काटेरी झाडे लावू नका. गुलाब व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची निवडुंग किंवा आकर्षक दिसणारे काटे असलेली झाडे लावणे टाळा. अशी रोपे लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहते. 21वी गोष्ट, घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात. तर ती कोणती बघूया. नारळ, बेल, हिरडा, देवदार, चंदन, अशोक, नागलता इत्यादी झाडे. घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ मानल्या जातात. 22वी गोष्ट, फ्लॅटमध्ये रुईचे झाड लावू नये. एका दूर कोपऱ्यात जिथे कोणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे लावू शकता. 23वी गोष्ट, घराभोवती कडुलिंब असल्यास घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते. वायू प्रदूषणापासून बचाव होतो. 24वी गोष्ट, घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नये. 25वी गोष्ट, अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास आरोग्य व पैसा पाण्याची स्थिती चांगली राहते. दुःख त्रास होत नाही. 26वी गोष्ट, घरात बेलफळ आणून ठेवावे. आठवड्याने ते बदलावे. त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही. घरात सुख समृद्धी नांदते. 27वी गोष्ट, लव्हेंडर त्याच्या सुगंधांसाठी प्रसिद्ध आहे आणि तणाव कमी करण्यास मदत करते. हे आंतरिक सुसंवाद वाढवते आणि अंतर्गत राक्षसांना मारण्यास मदत करते. 28वी गोष्ट, औदुंबर, वड, पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या 10 पट खोल जाऊन पुष्कळ जलसंग्रह करतात. म्हणून या वृक्षांच्या शेजारी विहीर खणणी हमखास पाणी लागते. 29वी गोष्ट, आंबा, सागवान, नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावीत. फायदा होतो. 30वी गोष्ट, घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे खूप शुभ मानले जाते. याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. 31वी गोष्ट, घरामध्ये कधीही सुकलेली झाडे लावू नये. अशा वनस्पतींच्या घरात राहून केलेली कामे खराब होतात. जर तुम्ही घरी उच्च ठेवत असाल तर तो कोरडे किंवा त्यापूर्वी ते काढून टाका. त्यामुळे घरात कलह निर्माण होतो. 32वी गोष्ट, ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत. 33वी गोष्ट, घराभोवतालची झाडे शक्यतो माघ व भाद्रपद या महिन्यात, पुनर्वसून, अनुराधा, हस्त, उत्तर फाल्गुनी, उत्तर आषाढ, स्वाती आणि श्रावण या नक्षत्रांमध्ये कापावीत. 34वी गोष्ट, फणसाचे झाड सुद्धा घराजवळ लावू शकतात. ते घराच्या दक्षिणेला लावावे. 35वी गोष्ट, गुलाब आणि कोरफड ही 2 रोपटी वाईट शक्तींपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे. घरात क्रॅशोला रोपटे लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वास्तुशास्त्रात असे मानले जाते की ही वनस्पती घरात ठेवल्याने घरात सदैव धनलक्ष्मी प्रसन्न होते. थोडक्यात काय तर या वनस्पतीबद्दल असे मानले जाते की ती सकारात्मक ऊर्जा आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी आकर्षित करते. 37वी गोष्ट, घरात सतत उजेड असावा. त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश व वास करत नाही. संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नये. बरेच लोक संध्याकाळी बाहेर जाताना घरातील पूर्ण लाईटी वगैरे बंद करून जातात. तर शक्यतो असे करू नका. एखादी लाईट चालू ठेवावी. त्याचबरोबर आपल्या देवघरातील दिवाही कंटिन्यू चालू ठेवावा. तर हा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.